लाडकी बहीण योजनेची ई-के.वाय.सी करण्यासाठी मुदतवाढ झाली का? अधिकृतपणे याची घोषणा झाली आहे का? आणि याचा जी-आर कधीपर्यंत येणार किंवा किती दिवसांसाठी ही मुदतवाढ मिळणार? असे प्रश्न लाडक्या बहिणी करत आहेत. कारण लाडकी बहीण योजनेच्या ई-के.वाय.सीसाठी सुरुवातीला जी दिली होती ती 18 नोव्हेंबर ही तारीख आता संपत आली आहे. मग यामध्ये किती दिवसांची मुदतवाढ मिळणार आहे, तसेच याचा जी-आर आला आहे का, असे प्रश्न लाडक्या बहिणी विचारत आहेत. तर या प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा. चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला आणि तुम्ही फेसबुकवर पाहत असल्यास आपल्या पेजला फॉलो करायला विसरू नका. तर लाडक्या बहिणींनो, सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे लाडकी बहीण योजनेची ई-के.वाय.सीमध्ये मुदतवाढ होईल असे आपल्या महिला व बालविकास मंत्र्यांनी बोलताना सांगितले. कारण त्यांनी सांगितले की अनेक ठिकाणी राज्यामध्ये यावेळी पूर परिस्थिती होती आणि या पूर परिस्थितीमुळे अनेक लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी डॉक्युमेंट जमा करताना वेळ गेला. त्यासोबतच आपण पाहिलं की लाडकी बहीण योजनेची वेबसाईट सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये चांगल्या प्रमाणामध्ये चालत नव्हती. आता देखील वेबसाईट संध्याकाळी कधीतरी चालते, अन्यथा अनेक लाडक्या बहिणींना अजूनही OTP येत नाहीत अशी अनेक लाडक्या बहिणी त्या ठिकाणी तक्रार करत आहेत. आणि म्हणूनच या सर्व महिलांना आम्ही ई-के.वाय.सी करण्याकरिता मुदतवाढ देऊ असे आपल्या महिला व बालविकास मंत्र्यांनी सांगितले. परंतु याबाबतचा जी-आर अथवा शासन निर्णय अजूनही महिला व बालविकास विभागाच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेला नाही. कोणतेही परिपत्रक देखील आले नाही. एवढेच काय, तर आपल्या महिला व बालविकास मंत्र्यांच्याद्वारे देखील याबाबतची अधिकृतपणे घोषणा अजून झालेली नाही. म्हणूनच ई-के.वाय.सी करण्याची मुदत वाढ लगेच वाढली आहे असे आपण त्या ठिकाणी सांगू शकत नाही. कारण जोपर्यंत या योजनेसंदर्भात जी-आर अथवा परिपत्रक येत नाही तोपर्यंत अधिकृतपणे कोणतीही माहिती नसते. आता मुदत वाढ होईल असे अनेकांचे मत आहे असे आपल्या महिला व बालविकास मंत्र्यांनी सांगितले आहे, असे आपले उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी देखील सांगितले आहे. साधारणपणे या मुदतवाढीबद्दल बोलायचं झाल्यास यामध्ये दोन मतप्रवाह आहेत. काही ठिकाणी बोललं जात आहे की 30 नोव्हेंबरपर्यंत लाडक्या बहिणींना ई-के.वाय.सी करण्याची मुदत वाढवून दिली, तर काही ठिकाणी बोललं जात आहे की ही मुदत 15 डिसेंबरपर्यंत लाडक्या बहिणींना देण्यात येणार आहे. आता तुम्हाला काय वाटतं, ही किती दिवसांची मुदतवाढ लाडक्या बहिणींना दिली पाहिजे हे देखील तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून सांगू शकता. परंतु सध्या तरी याबाबतचा कोणताही जी-आर आलेला नाही. म्हणूनच लाडक्या बहिणींनो, जर तुमच्याकडे सर्व कागदपत्र असतील तर तुम्ही येत्या 18 तारखेपर्यंत म्हणजेच की परवा दिवशीपर्यंत तुम्ही तुमची ई-के.वाय.सी प्रक्रिया पूर्ण करून घेण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करा. कारण जर ई-के.वाय.सीची मुदत वाढली नाही तर तुम्हाला त्या ठिकाणी मोठे नुकसान होईल. आता ज्यांचे डॉक्युमेंट नाही आहेत अशा महिलांनी त्या ठिकाणी थांबायचे आहेत. ज्यांना पती नाही आहेत, वडील नाही आहेत, यांच्यासाठी वेबसाईटवर अपडेट देखील येणार आहे. आणि या सर्व बाबी लक्षात घेता नक्कीच ई-के.वाय.सीसाठी मुदत वाढ होणार आहे. फक्त ती किती दिवसांची होणार याबाबत अद्याप अधिकृतपणे घोषणा झालेली नाही. जेव्हा याबाबतची अधिकृतपणे घोषणा होईल किंवा जी-आर येईल तेव्हा तुम्हाला आपल्या पेजवर आणि चॅनलवर या संदर्भातील सविस्तर माहिती मिळणार आहे. त्यामुळे आपल्या पेजला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय महाराष्ट्र.